लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता पैसे कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न राज्यातील लाखो महिलांना आहे। कारण जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण जुलै महिन्यामध्ये होत असते आणि आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना आता नवीन लेखशीर्षाखाली काम करत आहे। म्हणजेच की मार्च 2026 पासून मार्च 2027 पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन लेखशीर्ष तयार करण्यात आले आहे, ज्यानुसार संबंधित महिला म्हणजेच की जी लाभार्थी लाडकी बहीण आहे, जिच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतात, ती ज्या प्रवर्गातून असेल त्याच प्रवर्गातून संबंधित महिलेच्या खात्यावरती निधी वितरित केला जातो। म्हणजेच की SC असू द्या, ST असू द्या, ओपन असू द्या, OBC असू द्या, जो काही तुमचा प्रवर्ग आहे, जी काही तुमची कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीसाठी सरकारच्या वतीने जो निधी दिला जातो त्या निधीतूनच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण प्रक्रिया केली जाते। आणि मग आता या वितरण प्रक्रियेबाबतचा लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचा वितरणाचा GR कधी येणार, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांचे हप्ता कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व महिला विचारत आहेत। चला याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। या हप्त्याचे वितरण कधी पार पडणार आहे, नवीन KYC प्रक्रिया सुरू होणार आहे का नाही, आणि त्यासोबतच कोणत्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, जुलै महिन्याच्या हप्त्याचे देखील काय अपडेट असणार आहेत, सर्व माहिती जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण लाडक्या बहिणींनो करत असतो। तर यावेळी आधीच पैसे जमा होणार। आता आधीच पैसे जमा होणार म्हणजे नक्की हे पैसे जमा कधी होणार आहेत, तर चला याबाबत तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाचा GR हा 10 तारखेच्या आधी किंवा 10 तारखेलाच येणार आहे। म्हणजे आता जर विचार केला आपण तर 7 तारीख, 7, 8, 9, 10 या 4 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी या संदर्भातील GR येऊ शकतो। आता GR कोणता येतो, तर GR फक्त येणार आहे तो म्हणजे SC समाजासाठी, अनुसूचित जाती समाजातील ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठीचा GR येतो। आपण मागच्या वेळी देखील पाहिलं होतं आणि त्याआधी देखील आपण पाहिलेलं की SC समाजाची ज्या काही महिला आहेत त्यांच्या हप्ता वितरणासाठीचा GR येतो, इतर प्रवर्गासाठी कोणताही GR येत नाही, डायरेक्ट वितरणाची प्रक्रिया पार पडते। मग हे वितरणाची प्रक्रिया म्हणजेच की 1500 रुपये खात्यावर कधीपासून जमा होणार, तर हे 1500 रुपये 12 तारखेला खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता सांगितली जात आहे। 12 किंवा 13 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात होणार आहे। आता हे 1500 रुपये नक्की कोणत्या महिलांना मिळणार, कारण मागे आपण पाहिलं होतं की 2 हप्त्यांपूर्वी म्हणजेच की साधारणपणे जो एप्रिल महिन्याचा हप्ता आला होता तेव्हा काय झालं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्या इतर प्रवर्गातील आहेत म्हणजेच की ST असू द्या, त्या ठिकाणी ओपन असू द्या किंवा त्या ठिकाणी OBC असू द्या, या 3 प्रवर्गातील महिलांना वितरण अगदी वेळेवरती पार पडलं होतं। परंतु ज्या महिला त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की SC समाजातील आहेत, आता SC समाजातील ज्या काही महिला होत्या त्या SC समाजातील महिलांना वितरणाची प्रक्रिया लांबली होती। का लांबली होती, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की नवीन लेखशीर्षानुसार जी महिला ज्या प्रवर्गातील आहेत त्या प्रवर्गाने निधी देणं आवश्यक होतं आणि मग SC प्रवर्गासाठी जो निधी होता तो निधी वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी विलंब झाला आणि विलंब झाल्यामुळे परिणामी त्या समाजातील ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती वितरण झाले नव्हते। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची KYC सुरू असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रवर्ग निवडायला सांगितलं होतं आणि हे प्रवर्ग का निवडायला सांगितलं होतं, तर यासाठीच कारण हे आता लाडकी बहीण योजना इथून पुढे जेवढेही दिवस चालेल तेवढे दिवस ही याच पद्धतीने चालणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे महिला ज्या प्रवर्गातील असेल त्याच प्रवर्गाने निधी देणं आवश्यक असणार आहे। आणि यासाठी GR मध्ये देखील माहिती नमूद केली होती की महिलांना त्या प्रवर्गाने 10 तारखेच्या आधी महिला व बालविकास विभागाला निधी देणं आवश्यक असणार आहे आणि महिला व बालविकास विभागाने 5 दिवसांच्या आत म्हणजेच की 10 तारखेपासून 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण देखील करणे आवश्यक करण्यात आले होते। आणि म्हणूनच आपण पाहिलं की मागील दोन्ही हप्त्यांच्या वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी वितरण झाले होते। यावेळी देखील 15 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होणार आहे, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। कारण अनेकांना काय वाटतं की सुरुवातीला आपण पाहिलं होतं की वर्ष 1.5 वर्ष लाडकी बहीण योजनेसंदर्भातील रेग्युलर बातम्या यायच्या, रेग्युलर अपडेट यायच्या, परंतु आता हे अपडेट हळूहळू कमी होत चालले आहेत कारण ही सुरळीतपणे महिलांच्या खात्यावरती वितरण जमा होत आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक महिलांचा प्रश्न असतो की तुम्ही तरी अपडेट द्या, पैसे कधी जमा होणार आहेत, आमच्या खात्यावरती मेसेज कधी यायला सुरुवात होईल। तर लक्षात घ्या, 12-13 तारखेच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होईल, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील हप्ता ज्या महिलांना मिळाला आहे, अर्थातच ज्या महिलांना मे महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाले आहेत त्याच महिलांना आता हे जून महिन्याचे देखील 1500 रुपये येणार आहेत, इतर महिलांना पैसे येणार नाहीत। नवीन ई केवायसी बाबतचा जो प्रश्न होता तो नवीन ई केवायसी बाबतच्या प्रश्नाचं उत्तर आहे
की नवीन KYCची कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। खरं तर जून महिन्यामध्येच KYC करून घ्यायची प्रत्येक वर्षी असा GR होता, परंतु यामध्ये या GRची अंमलबजावणी झाल्याची माहिती मिळत नाही आणि म्हणूनच अनेक महिला अशा आहेत की ज्या अद्यापही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून प्रलंबित आहेत। तुमचे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते सुरळीत जमा होतात का नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।